भद्र अकरावा अवतार, करी दुष्टांचा संहार. नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय. अंगी सिंदूर चर्चिला, अंगी सिंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला. नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय. कपिकुळाचे मंडन, कपिकुळाचे मंडन, शरण एका जनार्दन. नाम घेता विघ्ने जाय, त्याचा महिमा वर्णू काय. महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय. याचा अर्थ तानपुरा नको. वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. सकल संतांच्या चरणावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करून खडक ओझर या पवित्र मातीमध्ये भगवान श्री अंजनीपुत्र मारुतीरायाच्या पवित्र दरबारात आदरणीय माझे परमप्राणप्रिय श्री समाधान महाराज यांनी त्यांच्या सहकार्यांना आपल्या विश्वासात घेऊन मला दिलेलं हे कीर्तन सेवेचं निमंत्रण. आजच्या माझ्या कीर्तनात डाव्या बाजूला ज्यांच्या मृदंग नादानं मदोन्मत्त हत्तीनं डुलावं असे आदरणीय मृदंग अलंकार एम ए म्युझिक हरिभक्तीपरायण श्री विकास महाराज यांना खूप धन्यवाद देतो. त्याचबरोबर माझ्या उजव्या बाजूला ही प्रकाशानंदांची जोडी अतिशय सुरेल अशा प्रकारची. प्रकाश हा सदा आनंद देणाराच असतो, त्यामुळे प्रकाश आणि आनंद या दोन गोष्टी अविभाज्य घटक आहे. त्याचबरोबर पंचकृषीतून आलेले सर्व माझे हरिभक्त, संप्रदायावरती संप्रदायाच्या विचारावरती प्रेम करणारा भाविकांचा वर्ग, मातृवर्ग, पितृवर्ग, कन्या आणि चिरंजीव या सगळ्यांना खूप धन्यवाद देत या काळू बाळू साऊंड सिस्टीमला मी मनपूर्वक एकदा धन्यवाद देतो की मापक दरातला आवाज पखावजाकाला आणि मला आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मनपूर्वक तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. आल्या आल्या मी हरिपाठाच्याच वेळेला गावामध्ये पोहोचल्यानंतर समाधान महाराज कोणाच्या तरी एकाच्या शेतातल्या बंगल्यावरती मला घेऊन गेले. त्याही कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी मला खूप प्रेम आतापर्यंत दिलं आणि हरिपाठातच आल्यानंतर मी मारुतीरायांच्या समवेत असलेल्या स्थापित सगळ्या देवतांचं दर्शन घेतलं. रुक्मिणी पांडुरंग परमात्मा आहेत, रामचंद्र आहेत, माऊली आहेत, तुकोबाराय आहेत, दत्तात्रयांची मूर्ती आहे, शिवपिंडी आणि नंदकेश्वर आहेत. या सगळ्यांचं दर्शन घेतल्यावर मला महेंद्र मामा असं म्हणाले की गावकऱ्यांच्याच निमंत्रणाचा मान राखून माझ्याच मंत्रघोषात या पवित्र देवालयात देवांची प्राणप्रतिष्ठा झालेली होती. मग आल्या आल्याच मी मूर्ती रहस्यशास्त्राप्रमाणे मारुतीरायाच्या मूर्तीला ऑब्झर्व केलं, स्कॅनिंग केलं, पाहिलं आणि पुन्हा कीर्तनाला आरंभ झाला तेवढ्यात मारुतीरायाचं रूपड धारण करून हे आदरणीय काका या ठिकाणी आले आणि त्यांच्या स्वरूपाला पाहून मला श्री मारुतीरायांच्याच बाबतीत चिंतन करावंसं वाटलं. कारण आत्ता रामाला आधार देणारा महाराष्ट्रात सध्या तरी या भागात मारुती विना पर्याय नाही. मारुतीच काही तारू शकतो, मारुतीच काही छलांग लावू शकतो, मारुतीच काही उड्डाण करू शकतो, मारुतीच काही भगवंत परिवर्तन करू शकतात आणि मारुतीच आता रामाच्या बंधूला लक्ष्मणाला शक्ती न लागता चेतनत्व प्राप्त करून देऊ शकतात. म्हणून मारुतीरायाच्या दृष्टीनं काही साक्षेपी विचार आपल्यासमोर मांडावेत म्हणून मला या ठिकाणी तुम्ही आणून कीर्तन मंडपात बसवलंय.
दिलेल्या खुर्चीचा अपमान न व्हावा म्हणून विधान मांडत असताना लक्ष केंद्रित करून तिन्ही कॅमेऱ्यांच्या समोर मला वैचारिक मंथन करूनच अभंगाचं भाव प्राकट्य मांडावं लागणार आहे. विकासजी जोपर्यंत येत नव्हते तोपर्यंत माझ्या मनात मन काही लागत नव्हतं. मी प्रकाश महाराजांना म्हणालो ते केव्हा येणार आहे. त्यांनी सांगितलं काही श्याम महाराजांचा कुठे उपक्रम आहे भूषण महाराजांचा, त्यातनं कदाचित 2 ते 3-4 मिनिट बिफोर कदाचित ते येतील. त्याप्रमाणे ते आले. आत्ता सदानंदजी आणि प्रकाशजी अभंगाला योग्य तऱ्हेची चाल बांधून जेव्हा गात होते तेव्हा तुमच्या त्या नोटेशनला, सरगमला, आकाराला आणि अनुकाराला अपेक्षित श्री विकासजींच्या हातातून लवेला, चाटीला आणि पखावाजाच्या पाळणाला जी बोल प्रकट होती ना, त्यात माझं मन, माझा कंठ आणि माझं हृदय गदगद झालं होतं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं एखादं पोरग पंडित भवानी शंकरांच्या सारखं, घोरपडकर गुरुजींच्या सारखं, पंडित सुभाषबुवा देशमुखांच्या सारखं, किंबहुना तळवळकर गुरुजींच्या रचनेसारखं किंवा गुरुवर्य वैद्यवांच्या सारखं पखावज वादनात वारकरी संप्रदायाचं नाव गिरीशिखरावरती घेऊन जात असेल तर संप्रदायाचा तो आपल्या दृष्टीने गुणगौरव आहे. त्याने जे रेला, पर्ण आणि आत्ता मृदंग वादन केलं, मला वाजवता येत नाही, पण वाजवणारे काय वाजवतात या बाबतीत 100% कळतं. काही नेत्यांना आपली माणसं निवडून आणता येत नाहीत, परंतु इतरांना मदत करता येते. किंवा काही नेत्यांना आपल्याच पक्षात तिकीट देऊन आपल्याच हातानं आपली माणसं पाडता येतात. असे 2-3 प्रकरण आहेत. आता सध्या आचारसंहितेचा काळ आहे आणि त्यातही तुमच्याकडं तापलेलं वातावरण असल्यामुळं मी अधिक काही बोलणार नाही, पण माझ्या भगव्या कपड्याहून अंदाज लावा मला काय अपेक्षित असेल. विठ्ठल बाकी सगळे विषय बाजूला काढून बापू माझ्या निवडलेल्या अभंगाकडे मी ओळतो. काका, आपणही माझे जुने ओल्ड रिलेटिव्ह आहात, तुम्हाला मी धन्यवाद देतो. याही वयात तुमचे लालबुंद ओठ किती प्रेम दाखवतायत, किती प्रसन्न तुम्ही दिसतायत. तसा मी मनानं खूप कठोर आहे, एवढं लवचिक पण मला शक्य नाही. परंतु तुम्ही आज जे वाजवलंय, तुम्ही जे गायलंय ना, ती पेशकारी तुमच्या अफलातून होती. देवानं गायलेलं कळावं इथपर्यंत माऊलींनी मला बुद्धी दिलेली आहे, त्यामुळे तुमचं मी गुणवर्णन करतो आहे. ज्यांना धुमाकडचा आणि पुडीकडचा स्वर सारखाच वाटतो त्यांच्याबद्दल मी बोलणार. आणि असे काही बुवा सांगतात जरा पखावज स्वरात लावा, हेही प्रकरण वादकाला सहन करावं लागतं. तुम्ही किती मोठ्या मनाचे आहात याचा विचार आम्हाला करत नाही. मोठ्या मनाचे तुम्ही की त्यांना ॲडजस्टमेंट करून घेता. समाधान महाराजांना मी धन्यवाद देतो. या भागातलं एक संस्थेतून सुटलेलं पोरग पारमार्थाच्या दिशेनं सातत्यानं चळवळ करून धर्म संघटन करण्याचं केंद्र काम ते एकमुखानं करतायत. त्यांना मी खूप, मला ते दिसत नाहीत पण त्यांना मी धन्यवाद देतो. हे सगळे विद्यार्थी ज्यांचे, त्या बुवांना, त्यांच्या अध्यापकांना धन्यवाद. गांगुर्डे महाराज, त्यांचे छात्र, त्यांच्या या कन्या, या सगळ्यांना धन्यवाद देतो. चांगली एक वैष्णवांची मांदियाळी या ठिकाणी उभी केली आहे. म्हणजे मला खरं सांगू का, आळंदीतल्या जोग महाराजांच्या शताब्दी महोत्सवातल्या वारकरी कीर्तनात टाळकरी असावेत असा आनंद या ओझर खडक नावाच्या गावात प्राप्त झालेला आहे. एवढे टाळकरी. आजचा माझा स्वतंत्र विषय श्री हनुमंत आहे, मारुती आहे, शिवावतार आहे, पार्वती पुत्र आहे, केशरी नंदन, अंजनी पुत्र आणि वातात्मज या 4-5 सूत्राला समोर ठेवून मी मारुती या स्वतंत्र विषयावरती आपल्यासमोर चिंतन करणार आहे. काल परवा विकास महाराजांच्या जन्मस्थानी मला त्यांनी निमंत्रण दिलं आणि त्यांचे वयोवृद्ध आजोबा नर्मदेची परिक्रमा करून आले. त्यांनाही मी आलिंगन दिलं. श्रीमन निवृत्तीनाथ दादांचा प्रकाशित झालेला गाथाही त्यांनी मला सप्रेम भेट दिला.
उन्नतीने मला जाईपर्यंत बाबा याच पदानं आलोट प्रेम समर्पित केलं. आणि 2 दिवसांनी मी पुन्हा फोन करून विचारलं मुलांना की कुठल्या वेबसाईटवरती, कुठल्या फेसबुक अकाउंटला, कुठल्या इन्स्टाला, कुठल्या ट्विटर किंवा यूट्यूबला श्री महाराजांचं सोलो वादन आपल्याला मिळेल. आणि खात्रीपूर्वक मी ऋषिकेश का विठ्ठलला सूचना दिली आणि तुमचं ते निवृत्तीनाथ दादांचं वर्ण ऐकण्यासाठी मी खूप आकर्षित झालो होतो. ते ऐकलं. खडक ओझर नावाच्या या गावाला एवढा दिव्य सोहळा होईल असं मला वाटत नव्हतं. का ज्ञानोबा यांचं स्कॅनिंग असे खडकी जैसे वर्षिले. खडकावरती पडलेलं पाणी जमिनीच्या कामाला जसं येत नाही तसं खडक आणि ओझर या 2 प्रकरणात माझ्या भारतीय तत्वज्ञानाचं पाणी या इथल्या शेतपिकांना मिळून अध्यात्मविद्येचे रूप ज्ञानवैराग्याच्या फळानं प्रफुल्लित कसे होतील हा माझा प्रयत्न या गावी मी करतो आहे. चांगल्या दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनं इथे झाली आहेत, पुढे होणार आहेत. किरण माझं सातत्याने या भागात तुमच्याकडे खूप येणं आहे. संपत काका अजूनही येतोय, पुढे येणार आहे. संचितीजी तुम्ही आज आलात, कुणाकोणाचे नावं घेऊ, सगळेच माझ्या ओळखीचे, त्यामुळं तुम्ही माझे आहेत, मी तुमचा आहे असं गृहीत धरून मानेचा रिस्पेक्टिव्ह कौल देऊन विरोधात न जाता तुम्ही मला मतं टाकाल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मतं टाकाल या शब्दाचा अर्थ माझ्या अभंगचिंतनाचे एकरूप व्हाल असं मी तुमच्याशी मागणी मागतो आहे. आजचा अभंग शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा आहे आणि नियम असा आहे जुन्या वक्त्यांचा, जुन्या परंपरेतल्या संप्रदायातल्या ज्ञात्या लोकांचा की ज्यांचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे त्यांची अल्पस्वल्प प्रमाणात एक कृतज्ञता व्यक्त करावी लागते. म्हणून निळोबाराय जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्य परंपरेतलं एक घर ते निळोबाराय आरती गाताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या बद्दल अशी उद्घोषणा करतात. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. 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 क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर, क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. नाव घेता, नाव घेता हरे भव भय चिंता. तुमचे नाव घेता, तुमचे नाव घेता भव भय चिंता. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्य निळोबारायांचं हे वचन आहे. आता तुकोबारायांचं काय वचन आहे नाथांच्या बद्दल हा एक पुरावा आपल्यासमोर मांडून निवडलेल्या अभंगाकडे आपण येऊया. शरण शरण एक नाथा, शरण शरण एकनाथा. शरण शरण एक नाथा. शरण शरण एकनाथा. माझा
संतांच्या जीवनात दोघांना शरणागती केलेली माझ्या अभ्यासात आतापर्यंत आठवते. एक तर देवाला आणि एक संतांना. याखेरीज अन्यांना शरण जावं अशी भूमिका संतांची अजिबात नाही. श्रोत्रिय ब्रह्मविद वरिष्ठ परभणीकर गुरुजींच्या जुन्या कीर्तन मालिकेत समाधान महाराज काही भाव असेल, जीवानी जीवाला शरण जावं, जीवानं देवाला शरण जावं का जीवानी धर्मपत्नीला शरण जावं, असा एक प्रसंग मांडलेला आहे. तर जीवानं कोणाला शरण न जाता दोन प्रकरणाला शरण जायचे. एक देवत्व आणि दुसऱ्या क्रमांकाचं संतत्व. त्यातही चिंतन मी करतो, देवत्वापेक्षाही संतत्वाची भूमिका बलदंड असल्यामुळं संतांची शरणागती अधिक फलदायी ठरते. त्यामुळं शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. निळोबाराय आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचं गुणवर्णन करतात अशा प्रतिष्ठान निवासी श्री शालिवाहन नगरातील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा महारुद्राचं, मारुतीरायाचं, अंजनी पुत्राचं, केशरी नंदनाचं गुणवर्णन करणारा अभंग मी आज मारुतीरायाच्या समोर खडक ओझर या पवित्र मातीत निवडलेला आहे. मुळात चिंतनच असं आहे की भगवान शंकराचे भिन्न भिन्न अवतार आहेत. शिवतत्वाचा अर्थ करत असताना शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. शिवपुराण असं लिहितं की जगात दोनच नाव मंगल आहेत. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी एक आणि दुसऱ्या क्रमांकाला एक मंगल नाव आहे. अमंगल्यम शीलम तव भवतु नामय विमखिलम. जगतातल्या अखिल अमंगलाला मंगल करण्याचं सामर्थ्य दुसऱ्या एका नावात आहे. त्याचं नाव शिवतत्व आहे. आणि शिव शब्द मूलतः मंगलवाचक असल्यामुळं हरी आणि हरात अभेद मंगल शब्दानं प्रतिपादन केला जातो. असा आपल्या संप्रदायाचं इष्ट हरी आणि हर आहेत. भगवान श्री हरी पांडुरंग हरी आहेत, पण त्यांच्या शिरावरती विराजमान जे लिंग आहे ते शिवतत्व आहे. आणि शिवतत्व जगताच्या कल्याणासाठी या मृत्यूलोकात प्राकट्य होऊन समयात उदयाला आलेला आहे. जेव्हा उल्कापात झाला तेव्हा करोडो शिवलिंग आकार धारण करून या मृत्यूलोकात 152 शिवपीठ निर्माण झाली. त्यातली 52 सांप्रत यादी लिंग पुराणात, शिवपुराणात आणि स्कंद पुराणात देता येते. त्यातही 12 ज्योतिर्लिंग बहुधा सगळ्यांच्या पाठातली आहेत. पण या ज्योतिर्लिंगाला सोडून अन्य शिवलिंग नाहीत असा भाव जर कोणी एखादा वेडा विद्वान मांडत असेल तर त्याच्या विधानाला फार लक्ष देऊ नये असं माझं स्वच्छ या नारदाच्या गादीवरनं मत आहे. अन्य सुद्धा काही लिंग आहेत की ज्या लिंगाचा चिंतनीय भूमिकेचा भाव समाजापर्यंत मांडता येत नाही, परंतु ते लिंग नाहीत असा त्याचा अर्थ नाही. विकास महाराजांच्याकडं जो विषय मांडला त्यातला एकच चॅप्टर, एकच पॅरेग्राफ इथे मी घेतो. पूर्व काळात मूर्तींच्या पूजा नसायच्या. जीवाश्म नावाच्या एका पाषाणाची पूजा होत असायची. त्यात एक कीटक असायचा, एक आळी असायची, एक जंतू असायचा आणि त्याच्या पाषाणातल्या प्रवेशामुळं त्या दगडांना आकार भिन्न भिन्न प्रकाराचे मिळत असायचे. एक प्रकरण. दुसरं प्रकरण, त्या डायनासोरच्या कालावधीमध्ये असे काही आश्म तयार झाले. आश्म म्हणजे खडे, दगड, पाषाण, की त्याला भिन्न भिन्न प्रकाराचे आकार उत्पन्न झाले. पण पूर्वी प्रॅक्टिकली देवांच्या मूर्ती नसायच्या. आता पंढरपूरला मिळतात, जयपूरला मिळतात, किंबहुना अन्य ठिकाणी त्याचे कारखाने मार्बलचे झाले, मखराणा दगडाचे झाले, शाळीग्राम शिलेचे झाले. पूर्वी मूर्ती नव्हत्या. तर मग निर्गुण निराकारात एखाद्या लिंगाला मूर्ती मानावं अशी आपली वैदिक परंपरा होती. त्यामुळं त्या काळात नर्मदेच्या पाण्यात लालबुंद असलेला दगडाचा खडा, त्या निर्गुण निराकार दगडाला गणपती मानून शमी आणि दुर्वा आणि लाल कुंकू त्याच्या अंगावरती वाहण्याची प्रथा आणि परंपरा होती. याला म्हणायचं नर्मदा गणेश लिंग. ते तांबूस आकाराचं असतं, जरा भगवट असतं, कुंकासारखं फिकं फिकं दिसतं ते, किंबहुना कावेसारखा गेरवा रंग त्याचा कदाचित असू शकतो. माझ्या नित्य उपासनेत हे सगळे देव आत्ता विद्यमान आहेत.
पाटोद्याच्या दत्त मठात आत्ता माझ्या समवेत आहेत. हे झालं गणेशाबद्दलचं चिंतन. दुसरं प्रकरण आहे, आता शिवलिंगाच्या बाबतीत काय करायचं. शिवलिंगाची जलधारी म्हणजे उमा म्हणजे स्त्री शक्ती मातृत्व आणि वरचं लिंग हे बहुधा शिवपूजनात वेगळं असावं असं लिंग पुराणाचं वचन आहे. म्हणजे दोन्ही एकत्र जॉईंट नसावं, ते वरचं लिंग आणि खालचा जो आकार आहे योनी आकार तो एक रूप नसावा, तो भिन्न भिन्न असावा. त्यातही नर्मदेच्या लिंगाला विशेष महत्त्व आहे. त्यातही वाळुकेचं लिंग केलं तर अधिक प्रभावी आहे. त्यातही शेणाच्या मातीला एकत्र कालून मृत्तिकेचं पार्थिव लिंग केलं ते अधिक फलदायी ठरतं. आणि साजूक तुपात बेलाचं फळ त्यात कालवून शिव मंत्रानं यज्ञस्वाहाकार करून त्यातली रक्षा भस्मधारण आपल्या कपाळाला केलं तर अत्यंत प्रभावी ते ठरतं असं लिंगपुराणात भस्म प्रकरण बिल्व फळाचं मांडलेलं आहे आणि पार्थिव मातीच्या शिवलिंगाचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. माझा मुद्दा प्रकाशजी आदरणीय विकास महाराज समाधान महाराज इथपर्यंत आला की खालचं जे फाउंडेशन आहे ते स्वतंत्र असावं आणि त्यावर स्थापित केलेलं लिंग स्वतंत्र असावं. आज हे भोलेश्वर नावाचं देवस्थान आहे, तुम्ही जाऊन पहा, किंवा त्रिंबक तीर्थ क्षेत्रात तुम्ही जाऊन पहा. त्रिअंबक म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश आपल्या पत्नीसह वर्तमान तिथे वास्तव्य करतात. अंबक म्हणजे स्त्री, आपल्या पत्नींना बरोबर घेऊन तिन्ही देवता त्रिकंटक नगरात त्रिंबकेश्वरला कुशावर्तेच्या चरण सान्निध्यात दादांच्या जवळ ब्रह्मगिरीच्या कवलगिरीच्या पर्वताच्या रांगेत आजही वस्ती करतात. शिवपूजनात किरणजी लिंग आणि खालची उमा वेगळे असेल तर माता भगिनींना किंवा पुरुषांना शिवाराधना करत असताना ते जास्त फलदायी ठरतं. चला, मला तुम्हाला वेगळं सांगून काही महाराष्ट्रात प्रदीप मिश्रा व्हायचं नाहीये, परंतु जे मुद्दे ते तुमच्यासमोर स्वच्छ आणि स्पष्ट सांगतो. मी काही ताडगे काही यंत्र की त्याच्या अमुक वृक्षाखाली बसून पंचाक्षरी मंत्र म्हटल्यावर अमुक अमुक व्यक्तीला पुत्र होईल असं मी अजिबात बोलणार नाही. कारण की वारकरी संप्रदाय पुरोगामित्व प्रतिपादन करणार आहे, अजेंडा परिपत्रक घेऊन जाणार आहे, स्टडी करणार आहे, साक्षेपी विचार मांडणार आहे, वेदाधिष्ठित संप्रदाय आहे. आणि संप्रदायाच्या महापुरुषांनी बंड पुकारून अंधत्वाला बाजूला सारून डोळस पण समाजापर्यंत मांडल्यामुळं बाकीच्या फापट पसाऱ्यात कृपया या पवित्र मातीत मी वेळ वाया दौडू इच्छित नाही. 3 कॅमेरे माझ्या समोर आहेत. श्रोते हो, लिंग नर्मदेचं अत्यंत प्रभावी आहे आणि ते आपल्या पूजनात असावं. त्याचाही रंग तांबूस अशा प्रकार तशा पण आकाराचे, त्याला भिन्न भिन्न प्रकारचे उपजतच नैसर्गिक पट्टेत, त्याला कृत्रिमतेनं डिझाईन काढलेली नाही कुणी एखाद्या कारागिरानं, उपजतच आहे ते. नवनाथ बुवा आलेत काय? विठ्ठल विठ्ठल लेट पण थेट माझी नजर तुमच्यापर्यंत पोहोचली. इकडे नाशिक प्रभागात येऊन निवृत्तीनाथ दादांना टाळणं संप्रदायाला बरं नाही. त्यामुळं सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, दातार म्हणजे देणारा, आणि त्याचं जे उपास्य आहे शिवतत्व त्याचं चिंतन मी करतोय. एक एक विषय झाला, गणपती झाला, शिवलिंग झालं. आता देवीबद्दल तुम्ही काय पूजा करणार? मूर्ती नाही, मूर्ती फार नंतरचं प्रकरण आहे. आधी सनातन वैदिक परंपरेत, वेदानुमोदित परंपरेत, आर्य सनातन धर्मात नेमकी पूजा कुठल्या उपकरणाची होत होती, देवत्व कशात मांडण्यात येत होतं, त्याबद्दल काही प्रकरण सांगतो. तर सोनं कच्चं पृथ्वीतून उत्पन्न होत असायचं, ऐकताय ना, कच्चं सोनं, आणि त्याला पूट द्यायची आणि मग त्याला सोन्यात रूपांतरित करायचं. ही नाथपंथातल्या जतींना आणि सुवर्णकाराला देवानं दिलेली किमया आहे, बुद्धी आहे. म्हणजे नाथपंथात असं लिहिलंय की तांब्याच्या पत्र्याला सोनं करता येतं. कृपया मला विचारू नका. विठ्ठल विठ्ठल
बधिराला चेतनत्व आणता येतं, चेतनत्वाला बधिरत्व करता येतं, मुक्याला बोलायला लावता येतं आणि बोलणाराला मुक करता येतं. एवढं सामर्थ्य काश्मीरी शैवागमनातल्या शांभवाद्वैत तत्वज्ञानात प्रतिपादन करण्यात आलेलं आहे. मग त्या काळात उपासना पूजा कशी करायची? सप्तशृंगीचा आकार नंतरचा, माहूरगड फारच नंतरचं, तुळजापूर नंतरच, करवीरवासिनी नंतरची. या मूर्ती आकाराच्या आधी एक दिव्यलिंग असायचं, त्याला भगवती लिंग म्हणतात आणि त्या लिंगाचं नाव आहे सुवर्णमाक्षिक. काय नाव आहे त्याचं? म्हणजे पृथ्वीतून निघणारं कच्च सोनं. म्हणून तर वसुंधरा भोगवतीच धन्या असं सुभाषितकार म्हणतात. ही मेदिनी, ही धरित्री, ही धरा, ही पृथ्वी, ही विष्णुपत्नी, ही वसुंधरा आहे. काय प्रसवत नाही, डिझेल पासून पेट्रोल पर्यंत आणि सोन्यापासून ते कोळशापर्यंत काय प्रसवत नाही. धान्यापासून ते थेट पल्लवींच्या पर्यंत आणि वादक गायकापासून ते नेत्यापर्यंत आणि अभिनेत्यापासून ते धर्मवेत्यापर्यंत काय प्रसवत नाही. वसुंधरा धन्य वतीच धन्या असं म्हटलेलं आहे. ही धन्य वसुंधरा आहे आणि त्याच्यात ही सुवर्णमाक्षिक नावाची भूमिका निघते. माझ्या पूजनात ते पण आहे. म्हणजे 3 सांगितलं तुम्हाला. गणपती सांगितला, त्याच्यानंतर नर्मदा लिंग सांगितलं, पृथ्वीतून निघाणारी सुवर्णमाक्षिका जगदंबा भगवती सांगितली. आंबा वरून सोलल्यावर कोय जशी खरबूड असते तसं किंबहुना शेताच्या बाजूला एखाद्या पर्वताच्या पायथ्याला JCB लावून खांदत असताना मुरमाचे थर जसे निघतात, अजून कसं सांगू स्वच्छ, तशा आकाराचा तो खडा असतो, त्याला सुवर्णमाक्षिका म्हणतात. 3 झाले. प्रतिमा कशी काय करायची? प्रतिमा सोनं चांदी त्याचा ठसा हे नंतरचं प्रकरण आहे. पण त्याच्या आधी उदयाला येणारा प्रॅक्टिकली प्रत्यक्ष सूर्य साक्षी देवता म्हणून अक्षत आणि फूल त्याला समर्पित करून कर्म साक्षी त्याला करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. पण त्याच्या आधी सुद्धा जे सूर्य तत्व आहे ते सूर्य तत्व हे सूर्यकांतमणी नावाच्या मण्यात आहे. कोणत्या मण्यात आहे? सूर्यकांतमणी. दूध घातलं तरी तेजोनिधी दिसतो, पाणी घातलं तरी तेजपुंज दिसतो. तांब सोनं आणि एखादा वेलवेटचा कपडा लालबुंद मांडला तरी स्फटिकासारखा स्वच्छ प्रभावी दिसतो. याला सूर्यकांतमणी म्हणतात. आता विष्णूच्या जागी ना रंगनाथ, ना विठोबा, ना कृष्ण, ना प्रभू रामचंद्र. मग काय? तर त्याला काळी गंडकी हिमालयातून येणारी मुक्तिनाथ नेपाळला पोहोचणारी जी नदी आहे त्या कुंडात शालिग्राम शिला मिळतात आणि त्या 24 शालिग्राम शिला जर आपल्या पूजनात कदाचित असतील, आपल्या पूजनात, तर 12 योजने यमयातना त्या परिसरात होत नाहीत असं शास्त्रकाराचं मत आहे बरं का. या विष्णू लिंगाला म्हणतात शालिग्राम भगवान. याला स्थापना करण्याची गरज नाही, याला मंत्र उच्चारण्याची गरज नाही, याला हवन करण्याची गरज नाही, याला निमंत्रण देण्याची गरज नाही. आणायचा स्वयंभू, तुलसीदल मांडायचं, पाणी घालायचं, नैवेद्य विदाऊट कांदा लसूण भगवंताला समर्पित करायचा आणि तो प्रसाद घरातल्या सदस्यांना द्यायचा आणि मग म्हणायचं देवाच्या प्रसादे करारे भोजन. किंबहुना अजून एक श्लोक सांगतो. महाप्रसाद गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवताम राजम विश्वासो नैव जायते. आपला विश्वास संपादन करून घ्यायचा असेल तर त्याला तुलसीदल मांडलीला शालिग्राम आपल्या घरात असला तर तो नैवेद्य आपण ग्रहण करावा. म्हणजे घरातल्याला शांती, सुख, ऐश्वर्य, समाधान, पद आणि पदवी, प्रतिष्ठा आणि वाणी, वाक्चातुर्य आणि वाजवणं, स्वर आणि ताल, गाणं आणि पेशकारी प्राप्त होते. विठ्ठल या पूर्वीच्या आपल्या पूजा पद्धती आहेत. मी याला पुरावा ग्रंथ सांगतो. पूजा प्रकाश, कर्मकांड प्रदीप आणि वेदोक्त तंत्र पूजन पद्धतीतनं तुमच्या समोर हे विषय मी मांडलेत. आता मला मारुती या देवतेकडे यायचं. तुम्हा सगळ्याला गरमतंय पण मला इथे करमतंय.
मलाही गरमतंय, मलाही घाम येतोय, पण घाम अंगातून निघणं खूप चांगलं असतं. शेवटी लोक म्हणतात, महाराज लोक फार श्रीमंत झाले, आम्हाला कॅमेऱ्यासमोर म्हणावं लागतं हा घामाचा पैसा सोपं नाही. तर शेतकऱ्यांचा कष्ट करून निघणारा घाम वेगळा आणि आयतखव आम्हा लोकांचा घाम हा शुगरमुळे निघतो, हे जाणीव असली पाहिजे, लक्षात धरा. कोणत्याही राजसत्तेला महाराष्ट्रात 3 गट कळले पाहिजेत. मी तुमच्या या 3 वाक्याकरता टाळ्या घेणार आहे. फक्त तुम्ही जिवंत राहा, मंडपात राहा, मनाने राहा, शरीराने राहू नका. 3 विधानं करतोय सध्या महाराष्ट्र सत्तेच्या सत्तेला किंवा अजून कोणाची येणारी असेल त्या सत्तेला 3 प्रकरणं कळले पाहिजेत. कोणते कोणते सांगतो. वारकरी, शेतकरी आणि नौकरी, या 3 गोष्टी ज्यांना कळल्यात त्यांचा विजय त्यांच्या गृहीत धरून पुढे चालायचं, यात तीळ मात्र शंका नाही. हे 3 प्रकरणं कळले पाहिजेत. कृषीवालांचा घाम निघतो तो त्याच्या कष्टानं निघतो आहे. वादकांना घाम निघतो त्याला बल खर्च करावं लागतं. गायक एखादा आकार गातात तेव्हा त्यांच्या नाभीला कळ लागते, तोही घामाचाच पैसा आहे. माझा आहे तो शुगर बीपीचा आहे. मला इथे बसून काही कष्ट नाही आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी मला एवढी कॅबिनेट खुर्ची दिल्यावर पुन्हा मी उभा कशाला राहू इथे, कल्पना. आता प्रत्येक मतदारसंघात पडणारे सुद्धा उभा राहतात, त्यापेक्षा अजून काय असलं पाहिजे. पडून इज्जत जाण्यापेक्षा आरंभालाच बसलेलं बरं, हे मला कळल्यामुळं मी उभा राहिलो नाही. आणि तुमच्याच लोकाला तुमच्याकडे उभा राहायला चान्सेस नाही, तर मला बीडवरून कसं उभा राहू देतील, म्हणून माझं मी स्वतःच कॅबिनेट तयार करून बसलेलो आहे. माझे जे विनोद आहेत ते नर्म विनोद आहेत. कळायला माणसं त्याला कानाणी जागी लागतात. जसं क्रिकेट बॅटवरून आला की कॅच घेण्यासाठी विकेट किपर लागतो की नाही, पळत धावपळ करून जीवाचं रान करून कॅच घेणारा, तसं माता आणि भगिनी पुरुष लोक जे आहेत, वाक्यरूपी तत्वज्ञानाचा बॉल माझ्या मुखातून आला की कान नावाच्या पात्राने कॅच करावा लागतो तो. म्हणजे सगळं कीर्तन झाल्यावर त्याने म्हणायचं कोणता अभंग होता, काही मेळ लागला नाही. अशांच्यासाठी मी फिरत नाही. विठाल विठाल माग त्या नाशिक त्रिंबकला कुठेतरी एका साधूची आणि स्थानिक ब्राह्मण आणि संतांची भांडणं झाले. ABP माझाला ती क्लिप अजूनही व्हायरल होती आहे की मारुतरायाचा जन्म नेमका कोणत्या राज्यात मानावा, कुठे मानावा, तो जन्म नेमका म्हणजे किष्किंधेला मानावा की महाराष्ट्रात मानावा. ज्याची त्याची एक प्रतिभा असती, पण मला जे संत वचन स्फुरलेत त्याचं स्वच्छ उत्तर असं आहे, संत प्रमाणात उत्तर आहे. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, अंजनी तप करी, ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, तोषला अंतरी सदाशिव, तोषला अंतरी सदाशिव, तोषला अंतरी सदाशिव. शांताराम भानुस्यांचं नाशिक त्रिंबकला नाव मोठं आहे. म्हणजे एका विद्वानाचं नाव मी आपल्यासमोर घेतोय. त्यांच्याशी माझी चर्चा झाली डीफ. त्यांनी उत्तर असं दिलं की पंचकृषी परिभ्रमण परिक्रमा जशी गोकुळ वृंदावनाची करतात तशी परिक्रमा त्रिंबक तीर्थक्षेत्राच्या पर्वताची करताना जे मुख आहे, आरंभ आहे, तोंड आहे, कमान आहे, प्रवेश आहे, गेट आहे, त्या स्थानाचं नाव आहे ऋषीमुख आणि प्राकृत भाषेत त्याचं नाव ऋष्यमुख आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे त्या काळात कसे विदाऊट केबल कॅमेरे असतील पैठणातून, कल्पना करा तुम्ही. त्रिंबकला सुंदर नारायणाला, कपिला संगमाला नाथराय येत असत, निवृत्तीनाथांच्या समाधीला आलिंगन देत असत, काळारामाला अभिवादन करत असत, रामकुंडात ते पर्वणीच्या काळात स्नान कदाचित करत असतील. किंबहुना नाथरायांनी उरलेलं वाङ्मय पैठणात कपिला संगमाच्या जवळ बटूक हनुमानाच्या समोर लिहिल्याचे पुरावे आजही आपल्याला स्टडी करताना अभ्यासायला मिळतात. इथपर्यंत आपलं सरळ स्वच्छ चिंतन चाललेलं आहे. बरोबर निवृत्तीनाथ दादांच्याकडे जाताना पैठणातून नाथ महाराज येत असताना असं लिहिलं, ऋषमुख पर्वती अंजनी तपकरी तोषला अंतरी सदाशिव. सदाशिव शंकर उमेचा पती महादेव, तोषला अर्थ प्रसन्न झाला. कुणाला? कुणाला? अंजनीला.
अंजनी केशरीची धर्मपत्नी आणि केशरी योद्धा कपिकुळातला मोठा, त्या काळातला तो राजा वानर कुळातला, आणि केशरीची अर्धांगिनी ही अंजनी आहे. अंजनी तपश्चर्या करते नाशिक जिल्ह्यात, नॉट किष्किंधा, नाशिक जिल्ह्यात तपश्चर्या करते, साधना करते. आणि अशा प्रसंगाला महाराष्ट्रातल्या संतांचे भारतीय तत्वज्ञानाचे कॅमेरे विदाऊट केबल तिथे पोहोचले. त्यांनी स्कॅन केलं आणि आपापल्या गाथेत अभंगवृत्तात अक्षर रेखाटली. आज अभ्यासायला ती जागा तुम्हाला आम्हाला मिळती. अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी म्हणा, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. अंजनीच्या महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी. महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, आले पोटी, आले पोटी, आले मी हे प्रमाण म्हणताना अचानक 2-3 वेळेला घाबरलो. मला या वयात कोण डिपर देते म्हटलं. मला फार उशिरा कळालं. अच्छा तू येस काय, बर बर. मला माझ्या अचानक जुन्या आठवणी उचंबळून आल्या अचानक. आणि ओघोत्या वाणीत ओझरला आल्या. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, तपश्चर्या केल्या विना नाथांचं वचन सदाशिव, तुकोबऱ्यांचं वचन महारुद्र. महारुद्र सदाशिव इक्वलेंटच अर्थ आहे, वेगळा काही नाही. माझ्याकडे मी खूप दृष्टांत बऱ्याच वेळेला सांगितला. एक ड्रायव्हर होता, आता खूप चांगला आहे. जुन्या ड्रायव्हरबद्दल मी बोलतो आहे. तो कदाचित पडल्या पडल्या पायावर करून गाडीतून ऐकत असेल. प्रपंचात सुनेला, ऐका ना यार, प्रपंचात ऐका ना प्लीज. प्रपंचात सुनेला, शेतात गड्याला, गाडीत ड्रायव्हरला, नेत्यांनी कार्यकर्त्याला आणि बुवानी टाळकऱ्याला खूप प्रेमाने बोलायचं असतं. ते ज्यांना करता आलं नाही त्यांच्या सत्ता टिकत नाहीत. उगीच रागवायचं, चौकडा पाठ नाही, कशाला उभा राहिलात, नाटच तुम्हाला येत नाही. हा नाट कशाला लावायचा आहे ना. आपले लोक आहेत, आपल्या लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे. माझं तर स्वच्छ मत आहे. परप्रांतातले महाराष्ट्रात साधू येऊन त्यांना 2 कोटी देण्यापेक्षा वारकरी संप्रदायातली पोरं श्रीमंत होत असतील तर आपण अत्यंत अंतःकरणानं त्यांना जिव्हाळा दिला पाहिजे. काय प्रॉब्लेम मला सांगा ना तुम्ही. हेच मी उभ्या महाराष्ट्रात तरुणांना तरुणींना माझ्या आयुष्यात कधी क्रॉसिंग केली नाही. तुम्ही मोठे व्हा, सदाचार पाळा, एवढीच अडचण आहे, बाकी काही नाही. सदाचार संपन्न जीवन जगलात की आपण प्रत्येकाला वाह क्या बात म्हटलं तर लोक आपले होतात. मी तुम्हाला काय दिलंय जीवनात, काही दिलं नाही, पण तुम्ही जे मला दिलंय, मी तुम्हाला दिलंय ते अलौकिक आहे.
अलौकिक या शब्दाचा अर्थ शुद्ध स्वच्छ निर्वैर प्रेम आहे. अंडरलाईन, निर्वैर प्रेम. त्याला सुलीव प्रेम म्हणतात की त्या प्रेमात प्रापंचिक भौतिक प्रातिभासिक प्रतिबंध संभवत नाही, असं स्वच्छ प्रेम आहे. ते ड्रायव्हर माझ्याकडे जुना होता. आम्ही घाट कोपरला गेलो, मी आणि महादेव महाराज राऊत, आमच्या कुंभार गुरुजीतले माझे ते 6 अध्यायी. आम्ही गेलो दोघांनी. इंगळे महाराजांनी नागदे नावाच्या एका श्रीमंताच्याकडनं धाराशिव म्हणजे उस्मानाबादहून नवी ब्रँड प्रीमियर पद्मिनी फॅट गाडी काढली होती. त्या काळात तिची 2.5-3 लाख किंमत असायची. ॲव्हरेज उत्तम हँडगेअर असायचे. नंतर मुंबईत त्या टॅक्स्या झाल्या. अशी सेकंड गाडी घेण्यासाठी मी महादेव महाराज राऊत आम्ही मुंबईला गेलो. मला जुन्या गाड्या फार आवडतात. नाही हसू नका, त्याचे पत्रे मजबूत असतात. तुम्ही वेगळे अर्थ लावता त्याला, मी काय करणार. ॲव्हरेज चांगलं असतं, दणकट असती, धक्का लागला तर आपलं काही होत नाही, गेला तर समोरचाच जातो. अशा जुन्या गाड्या पक्क्या असायच्या. तर मला ॲम्बेसिटर, DI कमांडर, पिजोड, बुलेट, जावा या ज्या गाड्यात, या गाड्या मला आवडायच्या. अजूनही बुलेटची चक्कर मला मारताना मोह आवरत नाही. मारतोच मी. 1-2दा पडलो तरी तिच्यावर बसावंच वाटतं अजून. म्हणजे मी घरची सोडली पण बुलेट सोडू वाटत नाही मला. मला ती झेपत नाही तरी मी बसतोच तिच्यावरती. फार सुंदर गाडी, जावा, HD, जुन्या गाड्या बरं का तुम्हाला सांगतो. बुलेट, ॲम्बेसिटर, अप्रतिम गाड्या. ॲम्बेसिटरची सवारी म्हणजे राजेशाही थाट, टकाटक. तशी बैठक आणि कम्फर्टेबल गाडी मला अजून. कोणाच्या गाड्या किती भारीच्या. आता माझ्याकडे ती फॉर्च्युनर आहे पण ती शान वेगळीच. कोणती? ॲम्बेसिटरचे. कॅबिनेट दर्जा तो वेगळाच. मला तर एकदा असं वाटलं की मी मंत्री वाटलं मला. मी आंघोळ करायचाच भगवा जग गाडीवरती पालथा चिटकवला. पण दिवा लावायला काही नव्हतं, मी मेणबत्ती लावली. नंतर तो जग वितळला. म्हणलं या जगात मजा नाही. कसा मस्त दृष्टांत आहे, लक्षात आलं. या जगात काही मजा, याचा अर्थ हे मिथ्या आहे. विठाल विठाल प्रत्येकाला पद आल्यासारखं वाटतंय. मला कधी कधी आमदार झाल्यासारखं वाटतं. ते काही टिकण्यासारखं नसतं पद. एक वाक्य बोलू का? या जगाच्या पाठीवर विकास महाराज, समाधान महाराज, एकाच संप्रदायात पद टिकतं, त्याचं नाव वारकरी महाराज. तो मेल्यानंतरही महाराज आणि जीवन असतानाही महाराजी सदैव आजी. सातत्याने आत्ताही आम्ही महाराज आणि समाधीत गेल्यानंतरही महाराज. कसं लिहितान? वैकुंठवासी माझी महाराज नाही ताजीच कायमस्वरूपी. हे तुमचे पद येतील आणि जातील, त्याला किती कालावधी? 5, डबल आला तर 10. काही फार काही त्याचा कोणीच कायमचं विजयाचं ताम्रपट जीवनात बरोबर घेऊन आलेलं नाही. लक्षात धरा तुम्ही. काळ कसा कोणाचा कधी फिरेल याबद्दल न बोललेलं बरं. आणि साधून या प्रकरणापासून अलिप्त जीवन जगलं पाहिजे असं पर्सनल माझं स्वच्छ मत आहे. विठाल विठाल आता यावरही भारतीय संविधानाप्रमाणे ज्याला त्याला स्वायत्तता असल्यामुळं कुणी कसं वागावं हा त्याचा पर्सनल स्वतंत्र प्रश्न आहे. वेळ आपल्याला कमी. आम्ही गाडी पाहायला गेलो. गाडी मी पाहिली, प्रीमियर पद्मिनीला आवडली मला. आणि 90,000ला सेकंड हँड गाडी चांगली मिळाली. 95,000ची त्या आमच्या राऊत महाराजांनी घेतली आणि 90,000ची मी 5,000 मला कमी पण चांगली मिळाली. गाडी आम्ही घेतली आणि ड्रायव्हर माझ्यावर अचानकच नाराज झाला. अचानकच. जाताना चर्चा झाली, गप्पा झाल्या. त्याला मी नाश्ता दिला, लोणावळ्याला चक्की खाऊ घातली. त्याला आवडणारा वडापावही दिला, पाणीपुरी पण दिली. आणि तो अचानकच गाडी हातात घेताना नाराज झाला. म्हणलं तुला काय प्रॉब्लेम झाला? तो म्हणला महाराज तुमचं माझं यामुळं जमत नाही. म्हणलं का? गाडी कोणती घ्यायची? म्हणलं धवल शुभ्र. तुम्ही जागे राहा मंडपात. मी त्याला म्हणालो धवल शुभ्र. तो म्हणाला महाराज तुमचं माझं जमणार नाही, मी ड्रायव्हिंग करणार नाही. म्हणलं का? घेतली तर व्हाईट, नाही तर घ्यायचीच नाही. दृष्टांत संपला. तसं महारुद्र
आणि सदाशिव दोघांचं वाच्य एकच, विठ्ठल विठ्ठल. शंकराचे मिनिमम अवतार साधारण किती तुमच्या कानावर घालून ठेवतो. सतीनं अग्नीत प्रवेश केल्यानंतर शंकर नाराज झाले. कोणालाही आपली पत्नी अर्ध्यावर सोडून गेल्यावर नाराजी वाटतेच, कोणालाही वाटते, साहजिकच आहे. शंकर उदास झाले. आजही काही शंकर असे आहेत की ज्यांच्या अर्ध्यावर सोडून गेलेले आहेत. त्यांना ना संन्यास घेता येईना ना प्रपंचात राहता येईना. पण त्यांना माझी सूचना आहे, कुंभमेळ्यात मी संन्याशांची भरती करणार आहे. कपड्याचा खर्च सगळा मी करेल, राहण्याची सोय दत्त प्रतिष्ठानला करेल. आपण धर्मासाठी निदान कपडे घाला, वंदे मातरम म्हणा, भारत माता के जय म्हणा आणि एक जय जयकार करा, जय जय श्रीराम. एवढं केलं तरी पर डे 1000 रुपये रोज आखाड्यात जेवण्याचा मिळतो. पर डे भोजन पात्राचा 1000 रोज आहे, गुणिले 30 बरोबर 30,000 पर मंथली पेमेंट पडतं. तुम्ही कशाला नाराज होता कोणी? तरुणांना माझी प्रार्थना आहे, वाढदिवसात वरातीत आणि निवडणुकीत नाचून वेळ वाया घालवण्यापेक्षा आई वडिलासाठी, धर्मासाठी, गावासाठी, नोकरीसाठी, डेव्हलपमेंटसाठी, तारुण्यासाठी, प्रपंचासाठी काही करा, ही तुम्हाला माझी विनंती. वेळ वाया घालून त्यांचं काम ते करत राहतील. ते वर भांडतात आणि चहा पाणी एकत्र घेतात, आकला तुम्हाला नाहीत. प्रॉब्लेम तुमचा सगळ्यांचा, प्रॉब्लेम माझा आहे. ते एकामेकाला म्हणतात ते माझे मित्र आहेत, ते माझे सहकारी आहेत. आम्ही बरोबर एकाच ब्रँचला बसून विचारविनिमय करत असतो. आपल्याला प्रॉब्लेम काय, खाली कल्पना करा तुम्ही. अडचणी सगळ्या आपल्याला आहेत हे लक्षात धरा. अजूनही निवडून आल्यावर कोण कोणाच्या बरोबर जाईल आणि कोण कोणातून बाहेर जाईल याचा अंदाज नाही. आता आकाशातून पडणाऱ्या पावसाचा आणि भारतातल्या राजकारणाचा भरोसा राहिलेला नाही. वाक्य नाही पटलं तुम्हाला? मग उद्या परवा टाळ्या वाजवा निवांत कधी. निवांत गेल्यावर तिथे आठवेल तुम्हाला. मग इथे एकांत असतं, थोडासा जरा ध्यान लागतं थोडं टाकल्यानंतर माणसाला. मला मंडपातली माणसं जागी लागतात, मुडदाड अजिबात आवडत नाहीत. निवळ प्रसादावले तर आवडतच नाहीत. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकराचा वीरभद्र एक अवतार आहे. भद्र शब्दाचा अर्थ कल्याण करणारा. वीर म्हणजे बलदंड, वीरभद्र. त्यांनी दक्ष प्रजापतीच्या मुंडक्याला उडवलं होतं. एवढा क्रूर धीर बलदंड, पण भद्र कल्याण करणारा अवतार आहे. त्याचं नाव वीरभद्र. अजून एक अवतार आहे. काशीची तीर्थयात्रा केल्यानंतर त्याला नमस्कार केला नाही तर काशी तीर्थयात्रेचं पुण्य अजिबात श्री महाराज मिळत नाही. त्याचं नाव आहे काशिकापुराधिनाथ काल भैरवम भजे. भज्य भजक परस्मय गंधावादाथू. सेवा करणे या अर्थाने व्याकरणात त्याची संगती लागते. तो काल भैरव आहे. अजून एक अवतार आहे सगळ्यांच्या पाठातला आहे, मल्हारी मार्तंड. तो कणकगिरी पर्वतांच्या रांगेत राहतो. कणक म्हणजे सुवर्ण, गिरी म्हणजे डोंगर. कसा दिसतो? हळद टाकल्यानंतर सूर्य उदयाला येताना किंवा मावळताना त्यावरची हिरवळ आच्छादन केलेल्या सोन्याच्या पत्रासारखी दिसती. म्हणून त्या पर्वताचं नाव आहे कणकगिरी पर्वत. सोन्याची जेजुरी प्रॅक्टिकली असती तर लोकांनी पत्रा आपल्या वाट्याला येऊ दिला नसता. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आळंदीतल्या लोकांनी एकामेकाचे मर्डर केले असते पिंपळाच्या मुळ्या किंवा पानं पळवण्यासाठी. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. विठ्ठल मला सगळा श्लोक आठवत नाही. ध्यायेन मार्तंड रूपम अचलचल कोटी सूर्य प्रकाशम नित्यम बोधावरूढम परमविरळम श्रीकोटी कंदर्पदर्पम श्रीमन मल्लारी राजम विजय जयकरम म्हाळसा कांत सिद्धम. असं मार्तंड विजय नावाच्या ग्रंथात श्री खंडेरायाचं वर्णन आलेलं आहे. असा हा देव शंकराचाच अवतार आहे. बरं, अजून बरेच अवतार शंकराचे आहेत. महाराष्ट्रात वारकरी संत परंपरेत वारकरी संप्रदायाचं गुरुपीठ आदरणीय नवनाथ महाराज श्री निवृत्तीनाथ दादा सदाशिवाचा अवतार.
स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार यांचा आणि त्यांचा अवतार एकच, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. भगवान साक्षात शिवतत्व म्हणजे श्रीमन निवृत्तीनाथ दादा आहेत. आणि शिवानच विष्णूला बोध केला, ज्ञानदेवासार चोजविले. हे सगळं परंपरेनं आपल्याकडं येतं. जरा डीप किंवा खोलवर चिंतन केलं तर निकष आणि अर्थ आपल्या हाती आल्याशिवाय राहत नाही नाही नाही. भगवान शिवरायांचा अवतार. मी भगवान शब्द मुद्दाम होऊन आदरपूर्वक त्यांच्यासमोर उच्चारतो आहे. इंद्रजमी जंबपर वाढव सदंबपर रघुकुल राजपर सैर शिवराज है. रघुकुल राजपर सैर शिवराज है. रघुकुल तिलक रामचंद्र आहेत. पण जर विचार केला तर त्यांच्यापेक्षाही महाराष्ट्रात जिजाऊंच्या उदरी शिवनेरीच्या किल्ल्यावर शिवाई देवीच्या कृपेनं भोसले कुलोत्तम असा एक राजा महाराष्ट्रात उदयाला आला. सैर शिवराज है. प्रतिपचंद्र लेखेव वृद्ध विष्णुवंदिता शाहसिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हा शिवावतारच आहे, लक्षात धरा. हे जसे अवतार मी शंकराच्या आपल्यासमोर मिनिमम कळण्यापुरते मांडले, तसं श्री मारुतीकराचाच अवतार आहे. पण या सगळ्या अवतारात याला 11वा अवतार म्हटलं. त्याचं कारण सांगतो, अभंगाच्या पहिल्या चरणाला टच करतो. माझी फार गरिबी होती, अजूनही मी श्रीमंत नाही, माझ्या अंगावर कपडे नाहीत. लक्षात धरा तुम्ही. कित्येक नेते फॉर्म भरत असताना आपली संपत्ती चुकीची दाखवतात की नाही? नाही दाखवत? मग मी एवढं खोटं बोललो तर काही त्रास आहे का तुम्हाला? करोडो रुपये जवळ असून ते जुने घर दाखवतात. इथे मी राहत असतो. नाही कळलं तुम्हाला? तसं मी म्हणालो, माझी फार गरिबी, अंगावर कपडे सुद्धा नाही. सज्जन हो, श्रोते हो, माझे वडील मला म्हणाले, जा आपल्या गावात एक छोटी महादेवाची पिंड बसवायची आहे आणि आळंदीहून तू वेदाध्ययन करून आलास तर 4-5 ब्राह्मण घेऊन जरा ॲडजस्टमेंट करून ती स्थापना करून घे. माझ्या डोक्यात प्रभाव शास्त्र परंपरा होती. म्हणलं जमणार नाही, 11 जण लागतील, ॲडजस्टमेंट जमणार नाही. ज्यांच्याकडं स्थापना होती त्यांचा थोरला मुलगा पखावज वादक होता. तोही आळंदीहून आलेला ब्रँड ॲम्बेसिडर. त्यानं मला सांगितलं, महाराज ॲडजस्टमेंट करा. मी त्याला म्हणालो, तू पण ॲडजस्ट कर. तो म्हणला काय? म्हणलं तिकडची कणिक इकडं लाव. नाही कळलं तुम्हाला? कळणाऱ्याला लगेच कळतं. तो म्हणला हे लावता येणार नाही का? तिकडची कणिक इकडं लावली की तिकडची शाई कणिक खाली घेऊन पडेल, म्हणजे वाजणार नाही. म्हणलं तुला जशी ॲडजस्टमेंट करता येत नाही तशी मला करता येत नाही. महादेवाच्या पिंडीच्या स्थापनेला 11 ब्राह्मण लागतील. कानमंडलेकर महाराज, समोरचा यजमान जरा कुस्वभावी होता. त्याची बायको त्याच्या स्वभावामुळं वारलेली होती. तुम्हाला कळायला जरा वेळ लागतो. आणि त्याचा माझा योग आला. मला 11 जण लागतात, मी त्यांना आणतो, मी येतो, अजून 4-5 जण आपण येऊया. गेलो मी. तुम्हाला ॲडजस्टमेंट करा. त्याची सून समोर आली. मी तिला म्हणालो, बेटा मला पोहे कर. ती म्हणली माझ्या हातचे चालतील. मला चालतील काय, थांबतील? कर लवकर फोडणी दे. ती म्हणली काय करू? मला कढीपत्ता टाकू नको, कोथिंबीर टाकू नको, जिरे टाकू नको, मोहरी टाकू नको, मिरच्या टाकू नको, तिखट टाकू नको, हळद टाकू नको, आणि पोहे मला करून तात्काळ दे. ती म्हणली फोडणी कशात देऊ? मला डिझेल, पेट्रोल किंवा ग्रीसमध्ये दे. ती म्हणली मला अशी ॲडजस्टमेंट माझ्या बाप्पाला सुद्धा करता आली नाही. मला तुझ्या सासऱ्याला सांग, मला सांगू नकोस. ती डायरेक्ट म्हणली माझ्या सासऱ्याला अजिबात अक्कल नाही. मग माझ्या लक्षात आलं त्याच्याकडे स्थापना करण्यात अर्थ नाही. दृष्टांत, इथे 11च लागतात, फेरबदल करून चालत नाही. उग विनेच्या ऐवजी गिटार चालेल का? विणाच लागेल. विठाला विठाला विणे विणा मी राहणार नाही, मला विणाच लागेल. गिटार चालणार नाही, सितार चालणार नाही, सिंथेसायझर चालणार नाही, इथे मला विणाच लागेल. का? ते स्वर सात्विक आणि फलदायी आहेत, ॲडजस्टमेंट करता येत नाही.
मी रोज माझी एक सवय झाली, मी नित्य कीर्तन नवीन नवीन लोकांच्या समोर द्यायला सुरुवात केली आहे. भगवान शंकराचे 11 अवतार आहेत. किती किती? एक एक मोजा. कपिल, रुद्र 11 किती आहेत यादी देतो. कपिल, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, आजपाद, आविर्बुद्ध, शंभू, चंड आणि भव. भव भवेती. भव म्हणजे रुद्र, रुद्र म्हणजे मारुती, मारुती म्हणजे शंकराचा अवतार, अवतार म्हणजेच अंजनी पुत्र. 11 जण आहेत हे. आणि या 11 जणांची प्रतिकात्मक पूजा करावी लागते. जसं गणपती म्हटलं की गालव, गार्ग्य, गृत्समद, सुधाकर या त्याच्या उपदेवता आहेत. तसं शंकराच्या कोणत्या कोणत्या देवता आहेत? भृंगी, शृंगी, नंदी, गणपती, कार्तिक ह्या उपदेवता आहेत. म्हणजे राज्यमंत्र्याकडनंच कॅबिनेटकडे जाता येत असतं. हा नियम आहे, नियम आहे. सप्लाय घेताना सुद्धा डायरेक्ट वरून वाहणाऱ्या MSEBच्या टावरवरनं आपण आत फिटिंग करू शकत नाही. स्टेप बाय स्टेप आहे. तसं या उपदेवतेकडून प्रधान देवतेकडे जावं लागतं, म्हणजे आपलं काम मार्गी लागत असतं. त्यापैकी मग शंकराच्या अवतारात मारुती एक्झॅक्टली कोणता? अभंगाचं पहिलं चरण. विकास महाराज बेलुकरांनी एक निवृत्तीनाथ दादांच्या वरती पर्ण विठ्ठलावरती का दादांच्या वरती बसवलंय. एक पर्ण दोन्ही बसवलंय. तर निवृत्तीनाथ दादा भगवान शंकराचा अवतार आहेत. तर निवृत्तीनाथ दादांचं पखावजाच्या वरचं बसवलेलं पर्ण त्यांनी वाजवणं म्हणजेच ॲक्च्युली मारुतीराय, कालभैरव, मार्तंड भैरव आणि भगवान श्री मारुतीरायाची सेवा केल्याचं फळ त्यांना इथे मिळून त्यांच्या जीवनात विकास झाल्याशिवाय राहणार नाही. हे माझं अमृत वचन आहे. आली मुखा वाटे अमृत वचन आहे, सहज मी म्हणालो. आणि मला खात्री त्यांच्या जीवनात नक्की उन्नती होऊ शकते. 100% नाही, तिथपर्यंत सीमित नाही, त्या पटीनं अधिक होणार हे लक्षात धरा तुम्ही. चला, आपण हसत खेळत चिंतन करतोय. वरती सिंहगर्जनेसारखं आकाश ओरडतोय की पंख्याचा आवाज येतोय हे मला कळत नाही, पण मधून अधून ब्लास्ट झाल्यासारखं काहीतरी होतंय. 15 मिनिट मला शिल्लक आहेत, लक्षात धरा. मिनिटात अभंगाचा भावपराग मांडून आपल्याला जय विठ्ठल करून तुमच्या सगळ्यांची मला रजा घ्यायची. तुम्ही कोणी कंटाळवाणे झालात काय, मला एकदा हात वर करून सांगा सगळेजण. जाऊ का, निघू का मी?
निदान हात तरी वर करा एकदा या सगळेजण यार. वा हे घ्या रे जरा घ्या स्कॅन करा. अरे एक खोकं माझ्याकडे एक त्यांच्याकडे करा ना. असं काय करता. हे झाले समाधान. छान. आज ओझर खडक ओझर या पवित्र मातीमध्ये कीर्तनात मंत्रमुग्ध झालेला श्रोता असं टायटल करा. विठ्ठल विठ्ठल. अंगी सिंदूर चर्चिला, अंगी सिंदूर चर्चिला, भव्य मारुती देखीला, भव्य मारुती देखिला, नाम घेता विघ्न जाय, नाम घेता विघ्न जाय, भव्य मारुती देखिला, भव्य मारुती देखिला, नाम घेता विघ्न जाय, नाम घेता विघ्न अंगी सिंदूर चर्चेला. मारुतीराने सिंदूर का लावला या बाबतीत आदरणीय रामराव महाराज ढोक, आदरणीय संजय महाराज पाचपोर आणि नवीन कीर्तनकार कथाकार जे रामकथा करतायत त्या बाबतीत ते डेफिनेटली चिंतन करतील. मला रामकथेबद्दल अधिक ज्ञान नसल्यामुळं त्यावर मी खूप चर्चा करू इच्छित नाही. मारुतीरायांनी सीतेमुळं सिंदूर लावला होता आणि भगवान श्री रामचंद्र त्यांच्याकडे बघून हसले होते. त्यांच्या लक्षात आलं की सिंदूर लगाने के बाद भगवान मुस्कुराते है, म्हणून त्यांनी सगळ्या अंगाला सिंदूर लावला. मीही इथे लावतो असा कपाळाला खाली. गाणपत्यानी आणि मारुती उपासकांनी सिंदूर लेपन करावं लागतं. त्याचं कारण खूप आहेत. नंतर निवांत कधीतरी चर्चा आपण करूया. एक हिंदीतलं भजन आहे, माझ्या पाठ नाही परंतु छान आहे. कबीरांचं भजन आहे. मला म्हणता येणार नाही, फक्त शब्द सांग. महादेव का अवतार तू पुत्र भयो वायू का, महादेव का अवतार तू पुत्र भयो वायू का, श्री राम का सच्चा सेवक तीनों लोक में डंका. वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी. अहिरावण महिरावण मारा, मोरी मोडारी चंडी, दशशीर का रावण मारा, दुनिया राखी नवखंडी. वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी. कहत कबीरा सुन भय साधु, हम तुम एक ही भाई, तुम राम का सच्चा सेवक, हम चरण धुल से पाई. वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी. अरे जय हनुमान ज्ञान गुण कपी सती होलो रामदूत तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन हातवर एक साथ. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वरण विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित केशा, हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे मूष जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे सियावर प्रभु रामचंद्र भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की महाराज संभाजी महाराज की भारत माता की जय. वंदे मातरम. हर हर महादेव. चार पायाचं आणि दोन पंखाचं ज्यांना आवडतात त्या सेंद्राच्या देवता मानायच्या नाहीत. मात्र गणपती मारुतीन देवी मानायची, कारण त्या सात्विक सेंद्री आहेत. कपिकुळाचे मंडन
शरण एका जनार्दन हा कपीच्या कुळात जन्माला आलेला शंकराचा अवतार 11वा भव मारुती असल्यामुळं मंडन म्हणजे रामभक्तीचा प्रचार करणारा आहे. अशा या मारुतीला जनार्दनाचा एका पैठणातून शरण आला आहे. विठोबार गोपाल कुमाई जय विठोबा